अय भावा, टेन्शन घेऊन बसला. आणि इकडे बघ शेतकऱ्याचं पोरग. या माणसाकडे दोन्ही हात नाहीये तरी पण हा शेतामध्ये काम करतोय. आज या माणसानं दाखवून दिलं की हात नसले तरी चालतील पण जिद्द मोठी पाहिजे. कारण त्याला माहिती आहे की शेतकरी कधीच थांबत नाही. शेतकरी कधीच कारण सांगत नाही, आज माझं हे झालं, आज माझं ते झालं. कारण शेतकऱ्यांना शेती करावीच लागेल. त्याला शेतकऱ्याला भाव मिळो किंवा नको मिळो, पाऊस येऊ, गारा येऊ, वादळ येऊ, कोणतंही कारण येऊ, पण शेतकरी हा थांबत नाही. पण मायबाप, सरकार मायबाप, माझी एवढी विनंती आहे की शेतकऱ्यांकडे एकदा विचार करा तुम्ही. कारण की शेतकऱ्यांचा जर विचार केला ना तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. तुमचे खायचे वांदे होतील. कित्येक दिवस खासाल पिझ्झा बर्गर, पण पिझ्झा बर्गर बनवायला पण शेतातून निघणारा अन्नच लागतो. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की शेतकऱ्याला योग्य तो भाव द्या.